नमस्कार. आगामी येणारे 2025 हे वर्ष 12 राशींसाठी कसे जाईल या मालिकेमध्ये आज आपण दुसऱ्या क्रमांकाची वृषभ रास ही विचारात घेणार आहोत. वृषभ रास ही आकाशामध्ये आपणास बैलाच्या आकृतीत असलेली दिसून येते. त्यामुळे राशीचक्रात ह्या राशीचे चिन्ह देखील बैल हेच दिलेले आहे. बैलाचे जे काही गुणधर्म आहेत ते साधारण ह्या राशीच्या लोकांमध्ये असलेले आपणास दिसून येतात. बैल हा साधारण इमानदार, कष्टाळू प्राणी समजला जातो. अगदी त्याचप्रमाणे वृषभ राशीचे लोकही कष्ट करायला मागे पुढे पाहत नाहीत. बैलाच्या अंगावर देखील अपेक्षांचं ओझं असतं. अगदी तसंच ह्या वृषभ राशीच्या लोकांवर देखील त्यांच्या कुटुंबाचा, समाजाच्या अपेक्षांचं ओझं असतं. आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी, कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वृषभ राशी कायम झटत असते, कष्ट करत असते. त्यामुळे वृषभ रास ही कष्टाळू रास म्हणून ओळखली जाते. ही स्थिर स्वभावाची पृथ्वी तत्वाची रास असून शुक्र हा ग्रह या राशीचा स्वामी आहे. स्थिर स्वभावाची रास असल्यामुळं आयुष्यामध्ये चटकन बदल या राशींना पचत नाही. आपलं एक मार्गी एक सूर्य आयुष्य जगण्यामध्ये यांना आनंद वाटतो. पृथ्वी तत्वाची रास असल्या कारणाने कलेची आवड, नाजूकता, सुबकता, सर्जनशीलता, काहीतरी नवीन निर्माण करण्याची उर्मी ह्या राशीच्या लोकांमध्ये असलेली आपणास दिसून येते. शुक्र हा विलासी व रंगील ग्रह जरी या राशीचा स्वामी असला तरी त्याच्यातील रंगेलपणा फारसा या राशीत दिसत नाही. मात्र सौंदर्याची जाण, निसर्गाची आवड व काहीतरी निर्माण करण्याची उर्मी, कलेच्या क्षेत्रामध्ये किंवा कलाकुसरीची आवड या राशीमध्ये शुक्राच्या या अंगाने दिसून येते. आता अशी ही रास 2025 मध्ये काय फळ पावणार आहे याचा जर विचार केला तर 2025च्या आरंभी या शनी जो ग्रह आहे तो शनी ग्रह आहे कुंभ राशीमध्ये. तर शनी ग्रह कुंभ राशीतून 29 मार्चला मीन राशीत प्रवेश करत आहे. आणि 29 मार्चला मीन राशीतला शनीचा प्रवेश वृषभ राशीला 11वा येत आहे. 11वा शनी म्हणजेच लाभस्थानातला शनी हा प्रणय स्थानावरती, संतती स्थानावरती व शिक्षण स्थानावरती 7वी दृष्टी टाकत आहे. ही जी 7वी दृष्टी आहे शनीची ती थोडीशी संतती सौख्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत अडथळे निर्माण करणारी आहे. त्यामुळं 29 मार्च नंतर आपल्या संततीच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी निश्चित घ्यावी. जर काही हात उसने उधार पैसे दिले असतील तर ते शक्यतो मार्चच्या पूर्वी मिळवण्याचा प्रयत्न करावा. कारण मार्च नंतर पैसे मिळायला अडचणी निर्माण होतील आणि शक्यतो मार्च नंतर मोठी रक्कम कुणाला हात उसने देऊ नये, कुणाला जामीन राहू नये. शनीची 3री दृष्टी व्यक्तिमत्व स्थानावर येते. त्यामुळे थोडंसं आळसाचं प्रमाण वाढेल, काम करण्याची ऊर्जा राहणार नाही. शनीची 7वी दृष्टी आपण बघितली की पंचम स्थानावरती आहे. शनीच्या 3 दृष्टी आहेत, 3री, 7वी आणि 10वी. तर त्याची जी 10वी दृष्टी येते ती अष्टम स्थानावरती येते. अष्टम स्थान हे जन्मकुंडलीमध्ये अशुभ स्थान मानलेलं आहे. अष्टम स्थानावरची शनीची दृष्टी आरोग्याच्या बाबतीत थोडीशी काळजी करायला लावणारी आहे. जर काही जुने आजार आपणास असतील तर ते आजार पुन्हा डोकं वर काढतील. शनीच्या ह्या वाईट बाजूपासून रक्षण करण्यासाठी किंवा या वाईट बाजूचा त्रास होऊ नये ह्या गोष्टीसाठी आपण थोडीशी मारुतीची उपासना जर सातत्याने करत राहिलात तर ह्या त्रासाचा तुम्हाला त्रास होणार नाही किंवा ह्या ज्या अडचणी येणार आहेत, ही जी अशुभ लक्षणं आहेत ती तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही. त्यासाठी जर मंगळवारी, शनिवारी मारुतीला जाता रोज हनुमान चालीसा पठण करा. त्यासोबतच गोरगरिबांना अन्नदान करा. मुक्या जनावरांना त्रास देऊ नका. हे झालं शनीच्या बाबतीत. दुसरी गोष्ट आहे गुरु 14 मेला बदलतोय. 14 मेला तो वृषभ राशीतून म्हणजे आपल्याच राशीतून आपल्या पुढच्या मिथुन राशीमध्ये गोचर भ्रमण करत आहे. जो गुरु 14 मे पर्यंत पहिला होता तो 14 मे नंतर दुसरा होणार आहे. त्यामुळे विवाहिच्छुक जे काही लोक असतील
त्यांनी आपल्या लग्नाच्या बाबतीतले प्रयत्न 14 मे पर्यंत युद्ध पातळीवरती करावे. 14 मे नंतर त्यांना गुरुबल चांगला आहे, त्यामुळं जे विवाह इच्छुक आहेत, लग्नावर आहेत, त्यांची लग्न जमून जातील. मात्र 14 मे नंतर थोडंसं विवाह जमण्याच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील. जो गुरु आहे, दुसरा गुरु येणार आहे, तो थोडासा आर्थिक बाबतीत लाभदायक ठरेल. तुम्हाला नवीन संधी निर्माण होतील. काही गोष्टी ज्या आहेत त्यातून तुम्हाला अर्थार्जन वाढवता येईल. ज्या लोकांना संततीबाबत चान्स घ्यायचा आहे त्यांनी 14 मे पूर्वी संततीबाबत विचार करावा, कारण गुरुची 5वी दृष्टी संतती स्थानावर आहे, त्यामुळे संततीबद्दल शुभफळ मिळतील. 14 मे नंतर मात्र ती तशी फारशी मिळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं, गाफील राहू नये. मला येतंय, मला एवढा अभ्यास करायची आवश्यकता नाही असं म्हणू नये. तर तुमचा आत्मविश्वास तुम्हाला गाफील ठेवून तुमच्या नुकसानीस सहाय्यकारक ठरेल. त्यामुळे स्वतःचं नुकसान करून घेऊ नका, अभ्यासाच्या बाबतीत गाफील राहू नका. 29 मेला राहू कुंभ राशीत तर केतू सिंह राशीत प्रवेश करतोय. राहू तुमच्या दशम स्थानात येतो व केतू चतुर्थ स्थानात येतो, सुखस्थानात येतोय. व्यवसायाच्या बाबतीत भ्रम निर्माण होतील. व्यवसाय काळजीपूर्वक करावा, व्यवसायामध्ये गाफील राहू नये. आईबद्दल थोड्याशा चिंता निर्माण होतील, फार नाही, थोड्याशा चिंता निर्माण होतील. तेही जर पूर्वीचे काही आजार असतील तरच ते डोकं वर काढतील, नव्याने काही होणार नाही. त्यामुळं आईच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. हा जो काळ आहे ह्या वर्षीचा 2025 तो तुम्हाला अध्यात्माकडे, धार्मिकतेकडे घेऊन जाईल. काही धार्मिक यात्रा होतील ज्या तुमच्या बऱ्याच काळापासून रखडलेल्या आहेत किंवा जी करायची इच्छा आहे ती झालेली नाही, अशा धार्मिक यात्रा होऊन जातील. सगळंच काही वाईट आहे अशातला भाग नाही, पण म्हणतात ना की चुकीचं जर आधीच कळालं तर त्यापासून सावध राहता येतं. चांगल्या गोष्टी बऱ्याच आहेत. नवीन लोक भेटतील, नवीन संधी निर्माण होतील, अर्थार्जनाचे नवीन मार्ग मिळतील, ह्या चांगल्या बाबी पण आहेत. पण ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, अशुभ गोष्टी आहेत, त्यापासून रक्षण करण्यासाठी आपण सावध राहिलेलं कधीही बरं. आपली वृषभ राशी जी शुक्राची राशी आहे, देवीची उपासना, कुलदेवीची उपासना आपणास फार लाभदायक ठरेल. आपले कुलधर्म कुलाचार चुकवू नका. कुलधर्म कुलाचार नित्यनेमाने करा. आपल्या कुलदेवतेची उपासना, कुलदेवतेचं स्मरण रोजच्या रोज नित्यनेमाने करा. दर शुक्रवारी देवीला जाता, रोज श्री सूक्त हे जे स्तोत्र आहे ते पठण करत जा. ओम कुलदेवताय नमः हा जप जरी रोज तुम्ही एक माळ केला तर तुम्हाला शक्य असतं तेवढं केलं तरी तो पुरेसा आहे. गोरगरिबाला अन्नदान करा, भरल्या पोटी कुणाला अन्नदान करू नका. एवढ्या गोष्टी जर तुम्ही पथ्यपाणी व्यवस्थित पाळलं तर आगामी वर्ष हे तुमच्यासाठी सुखकारकच ठरेल. धन्यवाद.